नमस्कार मंडळी, सुप्रभात. आपण बघू शकता माझ्या किचनच्या खिडकीमध्ये कबुतरांनी जेव्हा अंडे दिले होते त्यानंतर मी नंतर एक व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की 2 पक्षी त्यातनं पिल्ले बाहेर आलेले. आज ते पिल्ले किती मोठे झालेत हे पहा. हे असे ते 2 पिल्ले मोठे झालेले आहेत. कबुतरांनी इथे माग दिले होते खिडकीमध्ये. हे असं सगळा पसारा राडा केलेला आहे. पण पिल्ले आहेत कशाला हे करायचं म्हणून मी ते राहू दिलेलं. तर तुम्ही बघू शकता 2-2 असे पिल्ले कसे मोठे झालेले आहेत ते. असे बसलेले घाबरलेले अवस्थेत आहेत. खिडकी उघडून मी हा व्हिडिओ करते आहे त्याच्यामध्ये थोडेसे घाबरलेले आहेत. पण तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. ओके, गुड मॉर्निंग. आपण आता ह्यांना जास्त डिस्टर्ब करायला नको. हे जसे जसे मोठे होतील तसं मी तुम्हाला दाखवेनच. पण आत्ता सध्या बघून घ्या. हे असे 2 छान छान एकाच्या जवळ एकच बसले, जणू काही जुळेच वाटत आहेत. हे असे इतका पसारा राडा केलाय. आता हे थोडेसे मोठे झाले की इथलं आवरून घेणार आहे. पण सध्या तरी हे लहान असल्यामुळं मी काही ह्यांना त्रास देत नाही आहे, इथंच राहू दिलेले. अशा प्रकारे मोठे झाले आहेत. हे यांचं हे बघून इतका आनंद वाटतंय मला सुद्धा की एका कबुतराची लाईफ सुद्धा बघण्यात आली की पिल्लू होण्यापासून अंड्यातनं पिल्लू निघून ते कसं मोठं होतात किंवा कसं काय ते बघण्यात आलं. ते तुम्ही सुद्धा बघा. आता जास्त हे एकदम समोरून सूर्यप्रकाश असल्यामुळे इतकं दिसत नाहीये, पण तरी बघून घ्या. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि हो, ह्या दोघांचे नाव काय ठेवावे हे पण सुचवा. 2-2 पिल्ले आहेत. ते आता फॅमिली मेंबरच झालेत. कमेंटमध्ये सांगा की आपण यांचे नाव काय ठेवले पाहिजेत. हे असं किचनच्या खिडकीमध्ये माझ्या केलेलं आहे. हे सगळं किचनचं हे ते. तरी मी इथली बाजू फ्रीज ठेवत असते. तर यांचे नाव मला सुचवा. व्हिडिओला लाईक, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ओके, नंतर भेटूयात. बाय.